मातृत्वाचा हक्क हा सर्वांचा आहे आणि तो मिळालाच पाहिजे। राज्यसभेमध्ये विधेयक तर मंजूर झालेलं आहे। त्याच्यामुळे आता खाजगी तसंच प्रायव्हेट आणि पर्सनल याच्यामध्ये ज्या महिला काम करतात त्यांच्या प्रसूतीनंतर आता महिलांना 26 आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे आणि यासंबंधीचं विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झालंय। याआधी प्रसूती रजेचा कालावधी हा केवळ 12 आठवड्यांचा होता। हा निर्णय म्हणजे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा आहे। त्यावर आपण चर्चा करतोय। मात्र त्याआधी जे विधेयक संमत झालेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा पाहूयात। महिलांसाठी एक खुशखबर आहे। प्रसूती आणखी सोयीची होण्याची चिन्ह आहेत, कारण प्रसूती रजेच्या कालावधीमध्ये वाढ करण्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केल्यानंतर यासंबंधीच्या सुधारणा विधेयक राज्यसभेमध्ये पारित झालंय। 1961 सालच्या प्रसूती संदर्भातल्या कायद्यामध्ये आता बदल होणार आहे। आपण पाहूयात हे कोणते बदल आहेत। काय आहे वाढीव प्रसूती रजा विधेयक? प्रसूती रजेच्या कालावधीमध्ये आता वाढ होणार आहे। प्रसूतीच्या काळात 26 आठवड्यांपर्यंत भरपगारी रजा मिळेल। 12 आठवड्यांवरून आता 26 आठवडे रजा केली जाईल। बाळ दत्तक घेतल्यास 16 आठवड्यांची पगारी रजा मिळणार आहे। 50 पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास पाळणाघराचीही तरतूद केली जाणार आहे। सध्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीच्या काळात 3 महिन्यांची पगारी रजा मिळते। आपण पाहूया त्या सुधारणेचा फायदा कोणत्या महिला कर्मचाऱ्यांना होणार आहे। याचा फायदा कोणाला होईल? खासगी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे। 2 अपत्यांपर्यंत प्रसूती रजेचा लाभ महिलांना मिळेल। सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा अगोदरच लागू आहे, मात्र आता सरकारच्या निर्णयानं खासगी क्षेत्रातही अशा प्रकारची रजा लागू होणार आहे। त्यामुळे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 18 लाख महिला कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। प्रसूतीला स्त्रीचा पुनर्जन्म म्हटलं जातं ते उगाच नाही। स्त्रीसाठी हा काळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नाजूकच असतो। प्रसूती रजा वाढवल्यामुळे मात्र स्त्रियांसाठी प्रसूती आणखी सोयीची होणार हे निश्चित। यासाठी संसदेचं अभिनंदनच करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। वेळ अत्यंत कमी आहे। मला प्रियदर्शनी हिंगे हिच्याकडे जायचंय। प्रियदर्शनी, तू चर्चा तर ऐकलेली आहेत। ज्या एक कॉल आपण घेतलेला होता ते प्रॅक्टिकली त्यांना काय प्रॉब्लेम होतोय, कशा पद्धतीने त्रास दिला जातोय, त्यांची संस्था ते जिथे काम करतायत आणि कुठलं एक दडपण त्यांच्यावर आहे, तो मुद्दा जो आहे त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते आता जे अनुभवतायत ते ज्याच्यातून जात आहेत तो अनुभव त्यांनी जय महाराष्ट्रावर मांडलेला आहे। हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रत्येक वेळेला येत असतात, टप्प्याटप्प्यावर येत असतात। तुझं या संदर्भात काय म्हणणं आहे? अगदी खरं आहे। म्हणजे खरं तर मी पुढे हा मुद्दा मांडणारच होते की मुळात कायदा जरी झाला, म्हणजे आता यासोबत विधेयक पास झाले तर याचा कायदा होईलच, पण हा कायदा जरी झाला तरी मुळातच कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जी आहे ती ऑर्गनायझेशन असतील किंवा हे संघटन असतील हीच आहे। तर मुळातच या ऑर्गनायझेशन आणि संघटन यांचीच मानसिकता अशी असते की लगेच कुठलीही गोष्ट निगेटिव्ह अर्थाने घेतली जाते। म्हणजे आत्ताच आपल्याला याचं उदाहरण द्यायचं झालं असेल तर सेबीनेच एक निर्णय पास केला होता की तुमच्या संचालक मंडळावर किमान एक महिलेचं असणं खरंच गरजेचं आहे। तर 1 वर्षाची मुदत देऊनही अनेक कंपन्यांनी जे आहे त्यांच्या संचालक पदावर महिला आली नाही, तर त्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी कारण दिलं की त्या संचालक पदासाठी जी पात्रता आवश्यक आहे अशा पात्रतेची महिलाच आम्हाला सापडत नाहीये। तर हा खरं तर खूप गंभीर मुद्दा आहे। म्हणजे एकीकडे आपण पुन्हा पुन्हा तेच बघतो की मुली शिकतायत, उच्च शिक्षित होत आहेत, मोठ्या संख्येने उच्च शिक्षित होत आहेत आणि एकीकडे आमच्या सेबीला त्यांच्या पात्रतेची आमच्या कंपन्यांना त्यांच्या पात्रतेची महिलाच सापडत नाहीये। म्हणजे हा विरोधाभास जो आहे, एक तर कोणीतरी खोटं बोलतोय किंवा ज्या मानसिकतेतून हे जे कायदे राबवले जातात ती मानसिकताच कुठेतरी चुकीची आहे किंवा चुकीची म्हणण्यापेक्षा दूषित आहे असं म्हणायला हरकत नाही। आता ज्या सरांनी आपल्याला त्यांचं जे काही तक्रार आहे ती सांगितली आहे, तर मला असं वाटतं की परत तोच मुद्दा येतो की अधिकाधिक महिला ज्या आहेत त्या असंघटित क्षेत्रात काम करतायत। त्याच्यामुळे हा कायदा किती महिलांना लागू होणार आहे आणि तो ज्या महिलांना लागू मुळात होणार आहे तो राबवला कशा पद्धतीने जाणार आहे हे आता इथून पुढे बघण्याची नितांत आवश्यकता आहे। केवळ कायदा करून भागत नाही, तर तो कायदा राबवणारी यंत्रणा जी आहे तीही तितकी सक्षम असली पाहिजे आणि केवळ सक्षम असून उपयोग नाही, त्यांच्या मानसिकतेत मुळात बदल झाला पाहिजे। म्हणजे आत्ताच मॅडमनी जसं सांगितलं की कदाचित इथून पुढे असंही होऊ शकेल की जर एखादी महिला लग्नाच्या अवस्थेत असेल, लग्न करण्याच्या स्थितीमध्ये असेल, तेव्हा तिला सांगितलं जाईल की नाही तू 1 वर्षाने, म्हणजे आता IT मध्ये आणि
आणि इतर सेक्टरमध्ये हा प्रॉब्लेम खरं तर येतोच आहे की एका वर्षाच्या आत त्यांच्याकडनं लिहून घेतलं जातं की तुम्ही तुमची प्रेग्नन्सी या काळाच्या दरम्यान ठेवणार नाही, किंवा इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्याकडनं तसं वदवून घेतलं जातं. मला असं वाटतं की मग परत हाच प्रश्न येणार आहे की मग जर इंटरव्ह्यूमध्येच महिलांना पास केलं जाणार नसेल, म्हणजे अधिकाधिकरित्या पुरुषच यावेत, अशी जर सुविधा जर केली तर हा कायदा अंमलबजावणीत आणण्याची आपल्याला गरजच भासणार नाही, असं एका दृष्टीनं कंपन्यांना किंवा त्या संघटनांना वाटण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर जेव्हा आपण कायदा करतो त्यावेळेस मुळात हा कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी काय आहे, ती पार्श्वभूमी त्या ऑर्गनायझेशन्सला, त्या संघटनांना समजणं ह्याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला कळून येतं. आणि त्यामुळेच असे आपल्याला तक्रारदार जे आहेत ते आत्ता आपल्याकडे फोनवर केवळ एक तक्रारदार असेल, मात्र अशा प्रकारचे अनेक महिला आहेत आणि अनेक ज्यांना मुळात हा कायदा लागू आहे, म्हणजे हे याच्यामधली सुविधा जी संमत होण्याच्या आधीपासूनही ह्या कायद्याचा फायदा किती महिला घेत होत्या हाही एक खरं तर संशोधनाचा विषय आहे. नक्कीच खूप सखोल मुद्दा आहे हा. जर पाहायला गेलं तर एक साखळी आपण म्हणू शकतो. ही साखळी केव्हा पूर्ण होईल? ज्या वेळेला सगळ्यांचं एकमेकांना कॉपरेशन असेल, सहकार्य असेल. आपल्याकडे खूप चांगले विधेयकं जी आहेत ती मांडली जातात, संमत होतात, कायद्यामध्ये रूपांतर होतं, मात्र त्या कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे तळागाळाच्या लोकांसाठी हा जो कायदा बनवला जातो, जी विधेयकं आणली जातात, तो जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा उपयोग काय? मातृत्वाचा हक्क हा सर्वांनाच आहे, सर्व महिलांना आहे. आणि जो आता विधेयक जे आता संमत झालेले आहे की 12 आठवड्यांची रजा ही आता 26 आठवड्यांपर्यंत करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. मात्र जर कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतली, जर एखाद्या संस्थांनी आडमुठी भूमिका घेतली, तर कायदेशीररित्या सुद्धा त्याला कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाऊ शकता हे सांगण्याचा, हे चर्चा करण्याचा, हा संवाद करण्यासाठी आम्ही हा आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. तुम्ही दोघींनी तुमच्या मूल्यवेळ आम्हाला दिलात, त्याच्याबद्दल आपल्या दोघींचेही आभार. आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.